हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेरी लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलंच मी मुंबईला गेले होते. शनिवारी गेलो आम्ही आणि रविवारचा दिवस मस्त तिथं होतो पूर्ण दिवस. आणि काय काय बघितलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे मी. आणि तिथून थोडीफार शॉपिंग पण केलेली आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मी काय काय घेऊन आलेले आहे मुंबईवरून तर ती तुम्हाला दाखवते. तर चला पटकन दाखवायला सुरुवात करते आणि बोलते. तर मी इथे सर्व वस्तू घेऊन आलेली आहे. काय काय बघितलं तर आता इथे सर्व मी काय काय घेऊन आलेली ना ते घेऊन आले. पहिल्यांदा मी फोटोज दाखवते. तर मुंबईला गेलो आणि फर्स्ट टाइम दिशू आद्विक तर पहिल्यांदाच होते ना, त्याच्यामुळे मी फोटोज घेऊन आलेले आहे. तर हे फोटोज काढले मस्त छान छान असे फोटोज काढले मस्त. तर कसं त्यांची जास्त आद्विक दिशूसाठी नाही का आठवणी, तर तेच त्यांच्यासाठी काढलेत मी हे फोटोज. तर म्हटलं राहू द्या. तर एवढेसे फोटो काढलेले असे मस्त फोटोज काढून आणलेले आहे. तर तेवढेच मेमरी राहतात. आणि मोबाईलमध्ये तर आहेच, पण मग हे पण मग काढलं तिथं. चला आद्विक दिशूची हौस होती तर ते पण काढले मी फोटो. त्याच्यानंतर मी आद्विकला ना ड्रेस घेतलेला आहे आणि खूप छान मिळाला मस्त. आता गरमी थंडीमध्ये घालता येईल तर त्याच्यासाठी मग हा ड्रेस मी घेऊन आलेली आहे. आणि इतका भारी भेटला ना मला, खूप भारी. तर हे पाहू शकता हा ड्रेस. तर इतका छान. इथे ना हा ड्रेस किती ना भेटला आपल्याला, बघ ना किती छान भेटला. त्याची पॅन्ट पण आहे आणि ही पॅन्ट आहे आणि कपडा एवढा भारी आहे ना, तर खूप छान भेटला मला. तर मस्त छान ना हा ड्रेस मी त्याला नंतर काढेलच घालायला. तर हा एक ड्रेस तर जशी लागेल तशी घेता येतात, पण मग मी नेक्स्ट टाइम आहे ना कपड्यांची शॉपिंग तरी मी तिथूनच करणार असं वाटतं मला. आधी दिवशीचे वापरायचे पदार्थ नाही का, तर हे हा त्याच्यासाठी घेतलाय. त्याच्यानंतर उमेशला जो टी शर्ट घेतला होता ना तो घातलाय आज ना, कारण की मी सर्व बाजार टेबलावर ठेवला होता त्याच्यात नाही म्हणजे घातलेला आहे. आणि इतकी भारी पॅन्ट भेटली ना, दिशूसाठीही घेतलेली आहे. खूप छान मस्त अशी भेटली आहे. इतकं पाहाल ना इतकी भारी भेटली. अशी 800 इतकी छान आणि इतकं भारी आहे ना त्याचं लुक बघा ना. इथे पूर्णच कपडा खूप भारी आहे. तर नेक्स्ट टाइम असं ना आता व्यवस्थित एखाद्या दिवशी ना कपड्यांची मस्त शॉपिंग मी तरी करणार, कारण खूप भारी होते. आम्ही शॉपिंगसाठी नव्हतंच फिरायला गेलो होतो, पण मग घेतले ह्या वस्तू. पण स्पेशली शॉपिंगसाठी नंतर जाणार मुंबईसाठी. त्याच्यानंतर मला खूप आवडली ह्याची, म्हणजे मी ना एवढी छान पर्स घेतली ना, खूप भारी आहे, खूप छान. तर मी हिला खोलत नाही, तशीच ठेवणार आहे पॅकिंग, अजून तरी नाही काढत आहे. पण अशी हँड नाही आहे, बेल्ट आहे मोठा मस्त, वन साइड घेऊ शकतो आपण ही. पण एवढी छान आहे ना, कलर बघायचे ब्राऊन आणि ऑफ व्हाईट मध्ये आहे. तर अशी ही पर्स घेतलेली आहे. म्हणजे ही पर्स बघता क्षणी एवढी आवडली ना, मी 2-3 दुकानामध्ये गेली म्हणजे प्राइस कमी करण्यासाठी, पण अजिबात होत नव्हती प्राइस कमी. मी 2-3 दुकानं बघितले प्राइस कमी होईल, पण नव्हतीच झाली. फायनली मग म्हटलं प्राइस याची बहुतेक नसेलच, कमी नाही होणार, म्हणून मग मी काय केलं घेऊन टाकली ही पर्स. आणि अशी आहे ही पर्स, म्हटलं जाऊ दे. तशी माझी पर्स क्यूट, अरे मला खूप आवडली. आता मी ही पॅकिंगच ठेवलं, अजून तरी वापरायला काढणार नाही. मस्त. तर ही आहे माझी पर्स, मस्त पॅकिंग लगेच ठेवणार आहे मी. आणि आद्विक दिशूला गॉगल्स घेतले मी तिथून, गॉगल्स पण घेतलेले आद्विक दिशूसाठी. तर हा आद्विकचा आहे आणि हा दिशूचा. दोघांसाठी घेतले, माझ्यासाठी मी घेणार होती पण नाही घेतले. हे दोघांचे गॉगल्स मस्त. तर असे हे गॉगल्स घेतलेले आहे. गॉगल्स आहे. त्याच्यानंतर क्लचर घेतलेले आहे आम्ही दिशूला मला.
तर हे 2 क्लचर घेतले. तर हा मी घेतलाय ग्रे कलर आणि हा दिशूने घेतलाय. हा तर मला मॅच होईल ड्रेस होईल ना. तर ग्रे कलरचा. त्याच्यानंतर अजून काय घेतलं, हा तर इतकं छान ब्रॉच भेटलाय मस्त असं नाही का, पिन असं आपण नाही का आंबाडा घालू शकतो ना, तर त्याच्यासाठी हा घेतलेली पिन. इतकं भारी दिसतंय ना, मस्त वाटत होतं. तर ही एक घेतली मी. नंतर हे दिशूसाठी घेतलंय, मस्त कलर भेटलाय एकदम छान. दिशूने क्लचर आणि हे सेम घेतले कलर, छान आहे. त्याच्यानंतर मॅग्नेट, आता जिथे जिथे आपण फिरायला जाणार ना तिथं मी मॅग्नेट घेणार आहे. आणि हे घेतलं आहे मॅग्नेट. तर इतकं छान मॅग्नेट मला भेटलेलं आहे ना. मुंबईमध्ये हे सर्वच आहे बघा, नाही तर पाहू शकता. सर्वच टॅक्सी, गेट ऑफ इंडिया, सर्व ट्रेन, म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं आहे ना दिलेली आहे ह्या मॅग्नेटमध्ये. आणि हा स्पेशली दुसरं मॅग्नेट ज्याच्यामध्ये फक्त गेट ऑफ इंडिया आहे. तर हे एक मॅग्नेट मी घेतलेलं आहे. तर खूप छान वाटतं हे 2 मॅग्नेट. तर असं एवढं बाजार मी केलेला आहे आणि खूप भारी वाटलं. आता हे मॅग्नेट आपल्याला फ्रीजला पण लावायचे आहे. तर मी आता फ्रीजला सुद्धा हे लावून देणार आहे. इतकं भारी वाटत होतं ना. आणि आम्ही सकाळी गेलो होतो ना, त्याच्यामुळे गेट ऑफ इंडियाला खूप छान वाटत होतं. आणि फोटो वगैरे काढायला ना आणखी भारी वाटत होतं तिथे. कारण की सकाळी सकाळी काय होतं, गर्दी कमी असते, ऊन नसतं ना, मग तिथं फोटो वगैरे काढायला भारी वाटतं. नाही तर इतर वेळेस काय होतं मग आपल्याला फोटो काढायचा कंटाळा येतो. आणि तिथं एवढी गरमी आहे ना, तर त्याच्यामुळे मग आपल्याला त्रास होतो. तर त्याच्यामुळे मग फिरायला जेव्हा जाणार ना तेव्हा गेट ऑफ इंडियाला तरी तुम्ही असं सकाळच्या वेळेस जा. शॉपिंगमध्ये पण शॉपिंगला दादरमध्ये खूप खूप मोठा बाजार आहे. तर काय घेऊन काय नाही असं कन्फ्यूज होतं वस्तू. तर मग आम्ही खूप शोधून पण खाल्लं भरपूर. काय हे खा ते खा असं छोटं छोटं खातच होतो आम्ही. भारी वाटलं आणि मस्त होतं. ही ट्रिप मस्त झाली, म्हणजे अजिबात मुलांना पण त्रास नाही, काही नाही. आद्विक पण मस्त छान एन्जॉय केला. आणि येता येता ट्रेनमध्ये फुल पुण्या म्हणजे लोणावळ्याच्या पुढेपर्यंत आद्विक झोपलेलाच होता. मस्त मुंबईपासून निघालो तसं झोपला, तर तसं इकडे पुण्यापर्यंत आम्ही आलो ना, म्हणजे झोपलेलाच होता म्हणून त्याची झोप पण झाली होती छान. त्याच्यामुळे मग काही त्याला त्रास वगैरे झाला नाही. तर मस्त वाटलं. आणि माझी ही शॉपिंग अशी होती. आणि तुम्हाला ह्या एवढ्या शॉपिंग मधून जेवढ्या वस्तू घेते त्याच्यामधून तुम्हाला जास्त काय आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा. बाकीचं तर आहे कपडे वगैरे, पण मी जो ड्रेस आता घालणार आहे ना तो ड्रेस जेव्हा मी घालेल ना तेव्हा तो दाखवेल. आता मी तुम्हाला दाखवत नाही. तर खूप छान माझ्याकडे एक ड्रेस आहे मी घेतलेला, तो नंतर दाखवेल तुम्हाला. आता चला आपण हे आपल्या फ्रीजला मॅग्नेट लावून घेऊया. चला मी तुम्हाला दाखवते. आधी मी गेली होती ना महाबळेश्वरला ट्रिपमध्ये, तर हे महाबळेश्वरून आणलेलं आहे. हे गोव्याचे आहेत. उमेश गेले होते त्यांनी तिकडे घेतलेले गोव्याचे. पण माझं गोव्याला जायचं बाकी आहे. मग मी गोव्याला गेले अजून वेगळं आणेल गोव्यावरून. आणि आता आम्ही हे मुंबईचं आणलेलं आहे. तर हे मुंबईचं मॅग्नेट मी लावते. तर हे आहे मुंबई. आता हे फ्रीज सर्व मॅग्नेटने भरणार आहे मी. तर असं आहे हे मस्त. आणि एवढं छान दिसतंय ना हे भारी वाटतंय ना, एकदम भारी भेटलं ना हे वालं. आणि हे कसं घेतलं हे वालं, याच्यामध्ये ना सर्व मुंबईचं छान छान जे आपल्याला नाही का मुंबईमध्ये बघता येईल ना सर्व ठिकाण. गेट ऑफ इंडिया, तिथली टॅक्सी फेमस जे जे आहे ना तिथलं, ट्रेन, तिथली ट्रेन लोकल ट्रेन, रिक्षा तर जास्त नाही पण टॅक्सी आहे तिथे जास्त. हा गणपती तिथला, काय तो लालबागचा राजा. त्याच्यानंतर हे असे त्याचे ठेले लागतात ते त्याचं चित्र दिलेलं आहे. जुहू, ही शिप दिलेली आहे याच्यामध्ये. मासे बघा इथं, मासे इथं हे असं सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे एकाच याच्यामध्ये. म्हणून मग मी हे घेतलेलं आहे. तर मला हे खूप आवडलं. आणि याच्यामध्ये खास इथं गेट ऑफ इंडिया आणि ही दिली आहे ट्रेन. तर त्याच्यामुळे हे मला जास्त आवडलं. हे दोन्ही पण म्हणजे याच्यात सर्व आहे हे जास्त आवडलं. तर इतकं भारी दिसतंय ना मस्त. आता आता खूप सारं फिरणार ना, एवढं फ्रीज पूर्ण भरून टाकणार.
एवढं तर मला फुल भरायचं आता सध्या तरी. पण जिथं जिथं मी फिरणार ना तिथेच मस्त हे मॅग्नेट घेणार आणि अशी लावणार. म्हणजे उगाच असं भरायचं नाही, जिथं आपण फिरणार ना आणि तसं तसंही भरत जाणार आता इथून पुढे. बाकी लोणावळ्याला गेलो होतं ना, मला मॅग्नेट तिथं नव्हतं भेटलं होतं, पण मला आवडलं नव्हतं म्हणून लोणावळ्याला घेतलंच नव्हतं. पण नेक्स्ट टाइम मी शोधेल ना, परत जाईन तेव्हा शोधेल. त्याच्यानंतर बरेचसे असे ठिकाणे पहिले मी घेत नव्हती, पण आता इथून पुढे असं घेणार आहे मस्त. तर हे मॅग्नेट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि असं मस्त छान इथं भरायचं आपल्याला आता अशी आहे. तर आता मी हे सर्व ठेवून देणार, जसं लागेल ते काढणार. तर आता हे दिशू वापरायचं होते का. तर हे आता मला नाही लागत आहे सध्या, माझ्याकडे आहे वरती. पण मग मला जसं जसं लागेल ना तसं मी काढत जाणार आहे. आणि हे कपडे आद्विक दिशूच्या तर मी ठेवून देणार. आणि आता हे कपडे मी आद्विकला काय थोडंसं वाटवण्यास घेतलेलं आहे. आणि माझी पर्स आता मी व्यवस्थित सर्व ठेवून देते. आणि माझ्याकडे ना पर्स आता एकदम एक्सपेन्सिव्ह माझ्या ताईने जे आणली होती कुठून, दुबईवरून पण मस्त छान आणलेली आहे, गोव्यावरून आणलेली आहे. म्हणजे माझ्याकडे ना दिशूसाठी पण आणली. कलेक्शन खूप छान होतंय आणि एकदम छान छान असं कलेक्शन मी जमा करणार आहे. मला ऍक्च्युली पर्स खूप आवडतं, मला सँडल पण तिथं आवडलं. अजून एक पर्स घ्यायची होती पण नाही, पण एवढी छान होते ना पर्सेस, भारी होत्या. पण मग मी ना नेक्स्ट टाइम आहे ना नक्की घेईन ना काहीतरी वेगळं पर्समध्ये. आता मला ना रशियावरून गुचीची पर्स घ्यायची आहे, जे माझ्या भाऊला मी सांगणार आहे मला घेऊन यायला तिकडनं. ब्रँडेड, एकदम ब्रँडेड मस्त छान मी घेणार आहे माझ्या पैशातून. तर मला लवकरच ती पण घ्यायची आहे. तर असं आहे सर्वच. आणि ह्याची होती छोटीशी शॉपिंग केली, जास्त नाही, कारण की आम्हाला लगेच पुण्याला पण निघायचं होतं. कारण की आज दिशूचे नाही पण आजचे पेपर आहे चालू, त्याच्यामुळे लवकर मग म्हटलं कसं मुलांचा आराम पण होतं. आता हे सर्व वस्तू मी व्यवस्थित ठेवून देणार आहे. आणि अशी माझी पर्स, मला पर्स खूप जास्त आवडली. गोव्याची पण पर्स माझ्या ताईने आणली होती, ती खूप छान होती. गोव्याची आहे, दुबईची, दुबईवरून पण आणली, परत थायलंडवरून पण आणलेलं आहे त्यांनी. असं माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे. तर असं आहे माझा बाजार. तर कसा वाटला मला नक्की सांगा. तर दिशू आता भेळ बनवणार आहे, तर तुझ्यासाठी मुरमुऱ्याचं पॅकेट करते मी. किती मोठं आणलं होतं ना हे, आणि कैची रे त्याच्यात काढ होतं आणून ना करता नाही कढई मध्ये. आता भेळ बनवायची आहे, तर इथं मस्त शेंगदाणे फ्राय करून घेत आहे. तर इथं शेंगदाणे फ्राय, गॅस बंद कर. आता पटकन मसाले टाकायचे आणि आपल्याला लगेच त्याच्यामध्ये लगेच मुरमुरे ना टाकून घ्यायचे. थोडेसे टाकायचे होते, टाकून घे असं करतो सांचीला पकडून टाकून पटकन घ्यायचं. चिंचेचं पाणी ना घालू. आता चिंचेचं पाणी टाकून मिक्स करून घेऊ. इथं बनवली आहे भेळ मस्त चटपटीत अशी. भेळ खायला बसले आहे सर्वजण. चला आता आम्ही भेळ खातो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. तर आता मी चपात्या बनवून झाल्या माझ्या, चपात्या डब्यात ठेवून ठेवते. आणि मी आता दाल तडका बनवणार आहे. दाल तडका मला बनवायचा आहे, पटकन दाल तडका बनवते.
हे वरतून माझा तडका पण येणार. आता फोडणी देऊन येते वरणाला. तो आणि जेव्हा दाल तडका बनवायचा ना तेव्हा आपल्याला आहे ना याच्यामध्ये नंतर पाणी ऍड नाही करायचंय. तर मग मी पाणी ऍड नाही करणार आहे. डायरेक्टच जेवढं आहे ना शिजवलेलं, जेवढं शिजवलेलं आहे ना डाळ त्याच्यातच करायचं आपल्याला. आणि जिरेची याची सर्व आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरे, मोहरी आणि मी दाल तडक्यामध्ये ना मोहरी वरतून पण जे तडका देणार ना तेव्हा पण टाकणार आहे आणि तेव्हा लसूण पण टाकणार आहे. आता वरणाला उकळी आली ना त्याच्यानंतर गॅस बंद केला का मग आपण तडका देणार आहे. आता असंच गॅस थोडंसं 15-1 मिनिटं उकळी आणणार आहे. गॅस बंद करून दिलेला आहे. आपली डाळ तर झालेली आहे. एकदम मी घट्ट पण नाही बनवली आणि पातळ पण नाही, कटून एकदम असं छान मस्त प्रमाणात बनवलेली आहे. इथं आता तडका द्यायचा आहे तर तडका पॅन ठेवलेला आहे मी. तडका देणार. जिरे मस्त तडतडवायची, मोहरी, त्याच्यानंतर मिरची, मसाला, मस्त तडका दिलेला आहे डाळीला. आणि छान आपल्याला अशी कोथिंबीर टाकायची आहे. हिरवी नको, प्लास्टिकच्या भांड्यात नको ठेवा. तर अशी कोथिंबीर टाकली ना आपला डाळ तडका रेडी झालेला आहे मस्त छान. आता तर जेवण करू मस्त. थोड्या वेळात गरमागरम दाल तडका असा बनवते मी. दाल तडका तर रेडी झालेला आहे. तडका दिला एकदम जबर कडक. तर आता मी जेवण करतो आणि माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.